नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत खास आहे. आपण जुनी पेन्शन आणि महागाई भत्त्यांवर नेहमी चर्चा करतो, पण आता चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे 8व्या वेतन आयोगाची. केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाबाबत हालचाली सुरू केल्याच्या बातम्यानंतर आता राज्य कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सोबतच 2025च्या नव्या इन्कम टॅक्स नियमामुळे तुमच्या हातात येणाऱ्या पगारात किती वाढ होणार हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 8वा वेतन आयोग लेटेस्ट अपडेट काय आहे पाहतो. कधी लागू होणार? मित्रांनो, 7व्या वेतन आयोगाला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे नियमानुसार जानेवारी 2026 पासून 8वा वेतन लागू होणे अपेक्षित आहे. यासाठी केंद्राने तयारी सुरू केली असून केंद्रानंतर लगेचच राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागणार आहे. पगारात किती वाढ होणार आहे? मित्रांनो, सूत्रानुसार फिटमॅन फॅक्टर 2.57 वरून 3.68 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर राज्य कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात किमान 25 ते 30% वाढ होऊ शकते. इन्कम टॅक्स 2025 आणि कर्मचाऱ्यांचा फायदा. मित्रांनो, दुसरी महत्वाची अपडेट म्हणजे बजेट 2025 नंतर आलेले नवीन टॅक्स स्लॅब. राज्य कर्मचाऱ्यांसाठी आता 10 ते 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स सवलती वाढल्या आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांची वार्षिक 40 ते 50,000 रुपयांची बचत होऊ शकते. हा पैसा तुमच्या भविष्यासाठी आणि कुटुंबासाठी मोठा आधार ठरेल. थोडक्यात सांगायचे तर 2026 हे वर्ष राज्य कर्मचाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या खूप मोठे ठरणार आहे. दोन्ही पेन्शन आणि 8वा वेतन आयोग या दोन्ही आघाड्यांवर सध्या सकारात्मक वातावरण आहे. तुम्हाला काय वाटते? 8व्या वेतन आयोगामुळे पगारात किती वाढ व्हायला हवी? तुमची प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि अशाच खात्रीशीर अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.